दरवर्षीप्रमाणे आपण सर्वजण या ठिकाणी आला त्याबद्दल कृषी विज्ञान केंद्रामार्फत मी पहिल्यांदा सर्वांना धन्यवाद देतो. आज आपण इथं खरीप हंगाम पूर्व कार्यशाळा 2026 आयोजित केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण इथं सर्वजण आला. या कार्यक्रमासाठी आपले सर्वांचे मार्गदर्शक असलेले सर साहेब, त्याचबरोबर सर्व तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी आणि तुम्ही क्षेत्रीय सर्व अधिकारी वर्ग. आता सरांनी बऱ्यापैकी म्हणजे युग कुठं चाललेलं आहे ह्याच्याविषयी सगळी माहिती दिली. म्हणजे जर आपण एक 2-3 वर्षाचा अगोदरचा इतिहास बघत गेलो तर आपण फार म्हणजे असं वाटतं की लई वर्षानंतर आपण सगळं आता एका क्लिकवर सगळी माहिती भेटते आपल्याला, अशी परिस्थिती झाली. म्हणजे तुम्ही कुठलाही विषय जर टाकला सहजरित्या म्हणजे टाकला आपण माहिती, म्हणजे सरांनी बरोबर सांगितलं. म्हणजे आम्ही सुद्धा पीपीटीच्या वेळेस बनवायचे असते त्यावेळेस आम्ही AI मध्ये टाकतो, त्याला फीडबॅक द्यायचा म्हणजे आपल्याला काय पाहिजे नेमकं, तो आपल्याला डिटेलमध्ये सगळं तयार करून देतो. एखादं म्हणजे ते जाऊन द्या, तुम्हाला सांगतो की आम्हाला एखादं मेल पाठवायचं असलं तरी आम्ही तेच पद्धत वापरतो. पण एवढं मी त्याच्यावर अवलंबून राहायचं नाही हे सांगायचं तुम्हाला, कारण की त्याच्यामध्ये बऱ्याच काही मिस्टेक सुद्धा येतात. साधे असते शब्द ज्यावेळेस आपण म्हणजे आता सर असो किंवा तुम्ही सुद्धा बरेच जण आपण वरच्या लेवलवर काम करतो, आपल्याला कोणतरी असिस्टंट वगैरे असतो किंवा पुन्हा आपण काही वेळेस काही कामं करून घेतो. तर ज्यावेळेस मेन साहेबाकडे जातो त्यावेळेस आपल्याला बघा 2 तरी चुका त्यात सापडलेल्या आहेत, सापडायचं. तीच परिस्थिती AI मध्ये सुद्धा आहे. म्हणजे ॲज इट इज AI ची जी टेक्नॉलॉजी आहे आपण तशी ॲज इट इज पोस्ट नाही करायची कधी. थोडं तरी त्याच्यात थोडं बारकावं किंवा आपल्या माइंडमध्ये काय आहे, आपण जे काही शिकलो किंवा आपल्या वरिष्ठांनी काही सांगितलेलं, गुरूंनी काही सांगितलेलं किंवा अजून काही पुस्तकं वाचलेली, ह्याच्यातली माहिती आपल्याला तिथं अंतर्भाव करावंच लागेल. AI असो किंवा ChatGPT असो, अजून कुठलंही ॲप असो, तुम्ही गुगलवर टाकलं तर आपण आतापर्यंत गुगलचा जास्त मोठ्या प्रमाणात वापर करतो म्हणजे कुठलीही माहिती असली तरी. तर आपल्याला ही सुद्धा गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला सर्वांना माहीत आहे, आपण ज्यावेळेस फील्डमध्ये तुम्ही सुद्धा सर्व काम करतात, बांधावर गेलं की आपल्याला एखादा की रोग सापडला म्हणजे त्याची माहिती नाही भेटली, आपण प्लॅन्टिक्स ॲप वापरतो, बरोबर ना. प्लॅन्टिक्स ॲपला आपण ते एखादा फोटो टाकून देतो. मग तुम्हाला मी सांगतो की प्लॅन्टिक्समध्ये सुद्धा म्हणजे मॅक्झिमम 60-65% पुढे ॲक्युरसी येत नाही मॅक्झिमम. कारण की त्याच्यामध्ये जे फोटो अंतर्भाव केलेले तर ते इंडियन एन्व्हायरमेंटमधले किंवा इंडियातल्या प्लॅन्टमधले पाहिजे तेवढे नाहीत त्याच्यामुळं आपण जो फोटो त्याच्यात टाकतो तो त्याला मॅच होतच नाही. तुम्ही बघा टाकून एखादं, तुम्हाला एखादी डिफिशियन्सी असली तर ते तुम्हाला काही डिसीज दाखवत किंवा बॅक्टेरियल डिसीजेस असलं तुम्हाला फंगल डिसीजेस दाखवते किंवा किडीचा प्रादुर्भाव असला तर तुम्हाला रोगाचा प्रादुर्भाव दाखवतो. म्हणजे ही जी आहे हे आपल्याला पहिल्यांदा त्याच्यामध्ये लक्षात घेतलं गरजेचं. त्यासाठी आपल्याला ज्या काही नवीन टेक्नॉलॉजी येतात त्याचा तर वापर केलाच पाहिजे. त्याचबरोबर आपल्यापाशी असलेलं नॉलेज त्याच्यामध्ये आतमध्ये अंतर्भाव करूनच आपल्याला पुढं हे करावं लागेल. आता ह्या खरीप पिकाच्या हंगामाचं जर बघितलं 2026 म्हणजे आपण दरवर्षी आपल्या भागातला जर विचार केला तर 3-4 तालुक्यामधले आपण बघितलं तर वेगवेगळ्या पीक पद्धती वेगवेगळ्या भागामध्ये म्हणजे जसं मान्सून जसा आपल्याकडं येतो त्या पद्धतीने बघितलं तर म्हणजे जो घाट बेल्ट आहे त्याच्यामध्ये सगळा भाताचा एरिया आहे. पठारी प्रदेशात आलं तर आपण वेगवेगळे पिकं आहेत. तसं खाली परत जसं शिरूरकडे जाऊन त्याच्यानंतर परत वेगळे पिकं आहेत. ह्या पीक पद्धतीनुसार आपल्याला त्याच्यातली ज्या त्या भागामध्ये तुम्ही काम करता तशानुसार आपल्याला त्याचं उपाययोजना करणं गरजेचं, बरोबर. आता पहिल्यांदा म्हणजे आपली पहिली म्हणजे तुमची सगळ्या पिकामध्ये म्हणजे सोयाबीन असो, भात असो, मला वाटतं तूर सुद्धा आहे काही भागामध्ये आहे ना, तूर सुद्धा, कापसाचा सुद्धा एरिया आहे, ऊस आहे, मका आहे.
म्हणजे आपल्या खरीपातले आपल्या चारी तालुक्यात असलेले महत्वाचे पिकं एवढेच येतात खरीपात. आणि त्यानंतर शिरूरमध्ये उडीद मूग येत आहे, बरोबर. तर प्रथमतः आपल्याला सर्व शेतकऱ्यांना म्हणजे तुमच्या मार्फत आपण जी ॲडवायझरी करतो किंवा दरवेळेस आम्ही ॲडवायझरी करून पाठवतो, आता मध्ये सुद्धा कांदा पिकाची ॲडवायझरी केली आम्ही अवकाळी पाऊस बघितली का, बघितली का, पाठवली का शेतकऱ्यांच्या बरोबर. म्हणजे एक 8 दिवसापूर्वीच केलेली. त्याच्यानंतर केळी पिकाची सुद्धा केलेली, आंबा पिकाची सुद्धा ॲडवायझरी केलेली, बरोबर. आजची ॲडवायझरी वाचली कोणी नाही. ॲग्रोन कोणी वाचलं? ॲग्रोनला ॲज इट इज ॲग्रोनला आहे का लेख? कांदा पिकातील साठवणुकीतील एक लेख दिलेला आहे आजच्या ॲग्रोनला. आजच्या ॲग्रोनला 13 किंवा 14 पेज नंबरवर असतो कृषी सल्ला म्हणून जो येतो ना त्याच्यामध्ये. त्याचा पार्ट 1 आलेला आहे, पार्ट 2 उद्याच्याला येईल. कारण की आताच्या घडीला आपल्याकडे सर्व 4ही तालुक्यात कांदा मोठ्या प्रमाणात आहे. अवकाळीचा कांद्याला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. अजून शनिवार रविवारपासून परत पाऊस सांगत आहे, त्याच्यामुळे त्याला सुद्धा फटका बसू शकतो. तर त्याच्यासाठी आजच्या गुरुवारी करणार होते, पुढच्या गुरुवारी त्याला सेकंड पार्ट येईल. असे 2 याच्यामध्ये कांद्याची पुरेपूर ॲडवायझरी सगळी दिली. म्हणजे शेतात कांदा असताना काय उपाययोजना शेतकऱ्यांनी केल्या पाहिजे आणि स्टोरेजसाठी काय केलं पाहिजे. कारण की आपला 4ही तालुके मोठ्या प्रमाणात कांद्याचे आगर असलेले आणि आपल्या भागातले शेतकऱ्यांकडे 14-15 महिन्यापर्यंत कांदा स्टोरेज केलेला असतो. आत्ताचा कांदा जर व्यवस्थितरित्या जर टिकला किंवा स्टोरेजसाठी ठेवला तर तो पुढं 15 महिन्यापर्यंत टिकणार. तर त्याच्यासाठी ते ॲडवायझरी तयार केलेली आहे. आणि दुसरी म्हणजे आज परत संध्याकाळी 6:30 वाजता ज्या भागामध्ये टरबूज किंवा आपले कलिंगड पीक आहे त्याच्यावर दूरदर्शनला 6:30 वाजता प्रोग्राम आहे. कीड रोगाचा सेपरेट त्याच्यावर आहे 6:30 वाजता. मी मला तो ग्रुपवर टाकले, बघितलं असं काही जण बघितलं की नाही, सरांनी मी टाकले वाटतं त्या ग्रुपवर. तर ते सुद्धा संध्याकाळचा आहे, तो सर्वांनी बघावे. आणि जे शेतकरी असतील त्यांच्यापाशीही तो पोहोच करावा. मी परत ते ॲग्रोनचं सुद्धा दुपारच्या नंतर टाकतो मी आपल्या ग्रुपला, मग तो शेतकऱ्यांना पाठवावा. तर आपल्याला प्रथमतः खरीपाची तयारी करत असताना शेतकऱ्यांना पहिली ॲडवायझरी आपल्याकडून जाणं अपेक्षित आहे, ती म्हणजे जमिनीचं परीक्षण करणे, बरोबर. म्हणजे ज्या काही आपण पिकामध्ये कुठल्याही म्हणजे तुमच्याकडं जे योजना चालू आहे ती सोयाबीन असो किंवा बाकीचे असो, त्याच्यामध्ये प्रथमतः आपल्याला महत्त्वाचं म्हणजे माती परीक्षणाची ॲडवायझरी किंवा ज्या त्या भागामध्ये आपण दरवर्षी म्हणजे तुमच्या मार्फत तुम्ही लावता सुद्धा प्रत्येक ते कृषी वार्तापत्र जे असतं गावामध्ये त्याच्यावर आपण दरवर्षी लावतो का माती परीक्षण कसं करायचं, काय करायचं. तर शेतकऱ्यांना हे तर सांगायची गरज नाही की सॅम्पल कसे घ्यायचे काय. तर आपल्याला त्यांना ॲडवायझरी देणं गरजेचं आहे की 2 वर्षानंतर कमीत कमी एकदा तरी माती परीक्षण हे झालंच पाहिजे. आणि त्याच्यानुसार आपल्याला जमिनीमध्ये जे काही खतं, औषधं किंवा रासायनिक खतं, सेंद्रिय खतं लागणार आहेत ते द्यायचे. कारण की आपल्याला सर्वांना माहिती आहे की ह्या वर्षी खतांचा भाव शेतकऱ्याच्या वरड सुरू झाल्यात ना, की ह्या वर्षी रेट भरपूर आहे. त्याच्यामुळं पर्यायी व्यवस्था आपल्याला जैविक खतांची त्यांना देते. रासायनिक खताचे जे मागच्या वर्षी 4 बॅगा टाकत होते ते डायरेक्टली 1 किंवा 2 बॅगावरच आणायची शिफारस आपण द्यायची. आणि त्याच्यामध्ये सेंद्रिय खतांचा वापर मोठ्या प्रमाणात त्याच्यात देणं गरजेचं आहे, बरोबर. ही झाली पहिली ॲडवायझरी. आणि दुसरी ॲडवायझरी म्हणजे ही बीज प्रक्रियाची. आपण दरवर्षी तुम्ही वेगवेगळ्या माझी शेतीशाळा सुद्धा घेतात त्याच्यामध्ये. आणि तर मला वाटतं प्रॅक्टिकल सुद्धा आता हँड ऑन ट्रेनिंगमध्ये दाखवणार सुद्धा आहे की बीज प्रक्रियाचं कसं प्रॅक्टिस करायचं. तर त्याच्यातलेच काही मुद्दे आहेत ह्याच्यामध्ये की बियाण्याचं. आता सरांनी सांगितलं सुद्धा की आपल्याकडचे बरेच शेतकरी किंवा जेवढे काही आपल्याकडे समजा जर पेरत असले तर त्याच्यातले निम्म्यापेक्षा जास्त शेतकरी आपलं घरगुतीच बियाणं वापरतात. आणि मग ते चांगलं बियाणं आपल्याकडे जे स्टोरेज केलेलं असतं त्याच्यामध्ये वर्षभरामध्ये या वर्षीचं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की मागच्या वर्षी बियाणं स्टोरेज केलेलं
किंवा मागच्या वर्षीचं बियाणं जे ठेवलं होतं त्यावेळेची कंडिशन आपल्याला लक्षात आली पाहिजे. कारण की मागच्या वर्षी सप्टेंबरपर्यंत पाऊस होता. मे 4 पासून जो पाऊस सुरू झाला तो सप्टेंबरपर्यंत पाऊस चालू राहिल्यामुळं बियाणं जे मागच्या वर्षी स्टोरेज केलेलं आहे त्याची पहिली उगवण क्षमता टेस्ट करणं गरजेचं. कारण की ज्यांनी ऑक्टोबरच्या आसपास किंवा त्या दरम्यान जर बियाणं काढलं असलं आणि जर काही शेतकऱ्यांचं शेतामध्येच पूर्ण वाळून सोयाबीन जर तयार झालेलं असलं आणि त्याच्यात मध्ये शेतात राहून जर पाऊस पडला असला तर तिथं त्याला कोंब आलेले असते. आणि मग तसं जर झालेलं असलं आणि जर घरगुती बियाणं वापरलेलं असलं किंवा बॅग जरी आणलेली असली तरी सुद्धा त्याच्यामध्ये उगवण क्षमता आपल्याला तेवढी येत नाही. तुम्हाला मी सांगतो की सरच इथं होते त्यावेळेस ज्यावेळेस जुन्नरला होते त्या मला वाटते 3-4 वर्षापूर्वीचा तो कालावधी आहे. त्यावेळेस सेम अशीच कंडिशन झाली. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पाऊस झाला आदल्या वर्षी आणि मग ते बियाणं तसंच ठेवलं शेतकऱ्याने असो किंवा कंपनीने असो आणि पेरल्याच्या नंतर त्याची उगवण क्षमता ऑलरेडी मागच्या वर्षीच गेल्यामुळं ते शेतामध्ये उगलंच नाही. ते ही पहिल्यांदा म्हणजे ह्या वर्षीची म्हणजे जेवढा चांगल्या पद्धतीने ही शिफारस राबवता येईल किंवा ही ॲडवायझरी जेवढी देता येईल चांगली ही सगळ्यात आपल्याला पुढं फायद्याची राहील. कारण की मागच्या वर्षीचा इतिहास आपल्याला बघूनच हे पहिल्यांदा लक्षात घ्यावं लागणार आहे. आणि मग त्याच्यामध्ये तुमचं सोयाबीन असो मूग उडीद असो किंवा काही भागात बाजरी घेत असले तर बाजरी असो तूर असो. तुरीची गरज नाही कारण की तूर जवळपास डिसेंबर-जानेवारीमध्ये निघते. आता 4.5-5 महिन्याच्या पुढे तुरी निघते. भात पिकामध्ये सुद्धा काही प्रमाणात आपल्याला ती म्हणजे उगवण क्षमता टेस्ट करूनच शेतकऱ्यांना पहिली ॲडवायझरी ही कंपल्सरी द्या. म्हणजे आपल्याला पुढचं जे उद्भवणारे प्रश्न आहेत ते आपल्याला तिथं थांबवता येईल. बरोबर. म्हणजे प्रॅक्टिकली तुम्हाला जेवढं होईल ज्या त्या गावामध्ये जिथं तुम्ही असता मला वाटतं 15 मे पासूनच जर आपण ह्याचं व्यापक दृष्टीने म्हणजे गावात बोर्ड लावा किंवा गावाच्या त्या वार्ताफलकावर नोटीस द्या किंवा आम्ही अशी प्रोग्राम ग्रामपंचायतमध्ये राबवत आहोत. जेवढे काही शेतकरी येते तेवढे 10 येऊ 5 येऊ 2 येऊ पण आपल्याकडं काहीतरी प्रूफ पाहिजे की आपण काहीतरी तिथं ॲडवायझरी केलेली आहे. कारण की हे प्रश्न परत आपल्याला उद्भवल्याशिवाय राहणार नाहीत. कारण की आपल्याला मागच्या वर्षीचं हे लक्षात घ्यायचं. त्याच्यामध्ये मग हे काही मुद्दे आहेत. आम्ही एक 8 दिवसात मी ॲडवायझरी तयार करून आपल्या ग्रुपवर तर टाकेनच आणि मला तो कृषी विभागाचे बी ऑलरेडी ॲडवायझरी बीज प्रक्रियेचे आहे ती जरी तुम्ही तिथं डिस्प्ले लावा आणि हँडआउट ट्रेनिंग त्या त्या गावामध्ये आपल्याला ते घेणं गरजेचंच आहे. कारण की ह्या वर्षी म्हणजे सोयाबीनचा ज्या ठिकाणी बेल्ट आहे त्या भागात तरी हमखास घ्या. सोयाबीन मूग उडीद ज्या भागात आहे त्या बरोबर. म्हणजे ही एक आपल्याला ॲडवायझरी. ह्याच्यामध्ये बीज प्रक्रियामध्ये मी अगोदरच सांगितलं की मागच्या वर्षीचं जे बियाणं आहे ते आपल्याला हलकं असलेलं किडकं असलेलं किंवा त्याच्यात काही रोग कीड असले तर ते असलेलं हे आपल्याला पहिल्यांदा बाजूला काढणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ते की घेतल्याच्या नंतर त्याला व्यवस्थितरित्या आपल्याला बीज प्रक्रिया ज्यांनी समजा ऊस लागवड करणार असतील शेतकरी कारण आपल्या भागात ऊसावाले आहेत आणि मकावाले सुद्धा शेतकरी आहेत. ह्या सुद्धा शेतकऱ्यांना आपल्याला बीज प्रक्रियाचं आपल्याला त्याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट आता हे सर्व तर तुम्हाला गोष्टी माहिती आहेत का बीज प्रक्रियेचं महत्त्व काय कशासाठी आपण करतो त्याचा उपयोग काय. मी थोडक्यात त्याच्यामध्ये सांगितलंच आहे. आपल्याला पहिल्यांदा हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि शक्यतो जेवढं होईल शक्य तेवढी जैविक बीज प्रक्रियाचाच शेतकऱ्यांना कोर्स करा. रासायनिक बीज प्रक्रिया हा नंतरचा भाग झाला पण आपल्याला जेवढं होईल तेवढं जैविक बीज प्रक्रियाच आपल्याला त्याच्यामध्ये करणं गरजेचं. सोयाबीन असो किंवा मूग उडीद असो किंवा बाकीचे बी पिकं असो तर हे एक आपल्याला ह्याच्यामध्ये कंट्रोल करता येतं. आणि ह्याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे आपल्याला मागच्या वर्षी पिकामध्ये असलेले जे काही कीड रोग असते किंवा स्टोरेजमध्ये सुद्धा ज्या काही किडीचा प्रादुर्भाव होतो आपल्याला हे कंट्रोल करता येतं. ह्याच्यामध्ये हलके किडके किंवा जे काही उगवण क्षमता नसलेले जे बियाणे आहेत हे आपल्याला तिथंच बाजूला काढता येते आणि ते तुम्ही ट्रायल घेतल्याच्या नंतर आपल्याला लगेच लक्षात येतं की किती पर्सेंटमध्ये त्याचं
बीज प्रक्रिया केल्याच्या नंतर उगवण क्षमता आहे. आणि शक्यतो बरेच शेतकरी म्हणतात की आमच्याकडे काही पेपर नाही किंवा आम्ही करायचं कसं. तर सोपी पद्धत सांगा की त्यांच्या घरापाशी जर थोडीशी जरी जागा असली, 1 बाय 1 फुटाचं घराच्या समोर एखादं जरी हे केलं समजा कंपार्टमेंट, असे 3 कंपार्टमेंट करायला लावायचे आणि त्याच्यामध्ये 100 बिया टाकायला लावायचे. पोत्यातलं तर आहे, समजा काही शेतकरी पोत्यातलं करत नाहीत. आपण जी समजा आपण जी दाखवतो मेथड ती म्हणजे पोत्यात भिजून टाकलेलं आणि आपण ठेवून देतो. जर शेतकऱ्याला ते जमत नसलं तर शेतामध्ये एखाद्या कोपऱ्यात टाका म्हणायचं. 100 बिया 2 किंवा 3 ठिकाणी टाकायला लावायच्या, साधा वाफा करून त्याच्यात तुम्ही टेस्ट घ्या म्हणायचं. आपल्याला त्याच्यातून एक आयडिया येईल किंवा किती % त्या बियाण्याचं उगवण क्षमता आहे. नेक्स्ट, आता हे इथं ते सगळे फायदे वगैरे दिलेले आहेत, त्याच्यामध्ये काही तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज नाही ह्याच्यामध्ये. नेक्स्ट, आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला अगोदर सांगितलं की बीज प्रक्रिया आपल्याला कुठली करायची, जैविकचीच बीज प्रक्रियाचा आपण शिफारस सगळ्यात जास्त केलेली सगळ्यात चांगली. मग त्याच्यामध्ये जर द्विदल वर्गीय पीक असले तर त्याच्यामध्ये तुम्ही रायझोबियमचा वापर करायला सांगायचा. एकदलीय मध्ये जर असलं तर ॲझोटोबॅक्टर, बरोबर. बाजरी वगैरे कोणी घेणार असले तर ॲझोस्पायरिलम. ऊस असलं तर त्याला ॲझोटोबॅक्टर सुद्धा आपल्याला शिफारसीत देता येतं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा सुडोमोनासच्या ह्या जैविक बुरशीची बीज प्रक्रिया, PSBA म्हणजे जे खतामध्ये आहे, PS नत्र स्थिरीकरणाचे जे हे आहेत, आणि स्पोरोजेक्ट म्हणजे त्याच्यामध्ये PSBA तुम्ही त्याच्यामध्ये शिफारसीत आपण देऊ शकतो. तर हे एक आपल्याला ह्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. आणि शेतकऱ्याला एक थोडक्यात पटवून सांगायचं की ह्या वर्षी सुद्धा म्हणजे पावसाचं वातावरण कसं राहील ते सरांनी ऑलरेडी सांगितलंच आहे. म्हणजे कमी जास्त अधिक प्रमाणाचा पाऊस राहील. जूनच्या एंडिंगपर्यंत पाऊस येण्याचे चान्सेस कमी आहे अशी सुद्धा IMDचं किंवा इशारा आहे. आता ह्या 8 दिवसात परत पाऊस आहे, परत गॅप आहे, परत पाऊस येऊ शकतो. म्हणजे असं हे कमी जास्त. आणि पाण्याला ताण बसेल किंवा पिकाला ताण बसणार नाही पाण्याचा, पावसाचा, अशी आपल्याला तिथं उपाययोजना करणं गरजेचं. कारण की खत जर दिले, रासायनिक खतं दिले तर त्याचा ट्रेस डायरेक्ट पिकावर पडतो. ह्या वर्षी आपल्याला पहिलीशी परिस्थिती द्यायची किंवा जैविक मधलं तुम्हाला जेवढं देता येईल तेवढं द्या. आणि वॉटर सोल्युबल मधले जे खतं आहेत, जसं पिकाची हाईट होईल म्हणजे 1 महिन्याचं किंवा 20 दिवस 25 दिवसाच्या पुढे ज्यावेळेस पीक जाईल त्यावेळेस वॉटर सोल्युबलच्या खतांचा वापर करून फवारणीमधलाच उपयोग करायला लावायचा. दाणेदार खतं जर पावसाळी कंडिशन कमी असताना जर दिले तर त्याचा पिकांना उपयोग तेवढा होत नाही. बघा, एखाद्या वर्षी जर आपण 10, 26, 26, 18, 18, 10 टाकले आणि पाऊस जर कमी असला म्हणजे जी सरासरीपेक्षा जरी 90-92% जरी पाऊस झाला, आपण ज्यावेळेस पीक काढतो ना त्यावेळेस सुद्धा आपल्याला त्या 10, 26, 26, 18, 18, 10चे दाणे जसे तसे दिसतात. म्हणजे याचा अर्थ काय होतो, पाऊस कमी झाल्यामुळे त्या पिकांचा आपल्या खतांचा वापर उपयोग त्या पिकांना व्यवस्थितरित्या होत नाही. मग अशा कंडिशनमध्ये आपल्याला काय करायचं की वॉटर सोल्युबल जे म्हणजे विद्राव्य खतं जे आहेत ह्याचा वापर जास्त करायला हवायचा, दाणेदार खतांचा वापर कमी करायला हवायचा. म्हणजे आपल्याला ही एक तिथं शिफारस आपल्याला देता येईल. मग तुम्ही फवारणीतून सांगा किंवा जे कोणी मध्ये अधूनमधून पाणी देत असले, समजा ऊस असलं, मका असली किंवा बाकीच्या पिकांना जर पाणी देत असले शेतकरी, तर त्याच्यामध्ये वॉटर सोल्युबल आपण जे बाकीचे खतं देतो ते द्यायला लावायचे. किंवा जे फळ पिकं आहेत किंवा भाजीपाला पिकं आहेत याला सुद्धा आपल्याला हे वॉटर सोल्युबल पिकांचं देता येईल. मग त्याच्यामध्ये 19-19 आहे किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट जे आहेत हे आपल्याला त्याच्यामध्ये वापरण्यामध्ये देता येतं. आणि मग हा एक आपल्याला शेतकऱ्यांना व्यवस्थितरित्या हे करता येतं. आणि मग हे बीज प्रक्रिया केल्यामुळे कमीत कमी 6 आठवड्यापर्यंत आपल्याला पिकांचं हेल्थ म्हणजे जी त्याच्यावर फवारण्यासाठी जो खर्च येणार आहे हा आपल्याला थांबवता येतो डायरेक्टली. नेक्स्ट, आता बघा, मी पहिल्यांदाच तुम्हाला जसं सांगितलं इथं काही प्रकार येतात, जैविक बीज प्रक्रिया असो, भौतिक बीज प्रक्रिया, रासायनिक बीज प्रक्रिया, म्हणजे सर्व पिकामध्ये आपले जे खरीपाचे जेवढे पिकं असतील त्याच्यामध्ये हा एक महत्त्वाचा आहे. आणि मग पहिली जैविक बीज प्रक्रिया, भौतिक बीज प्रक्रिया आणि रासायनिक बीज प्रक्रिया. नेक्स्ट,
आता जैविक बीज प्रक्रियाचं मी पूर्ण डिटेल दिलेलं आहे, हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. नेक्स्ट तिथे एक फोटो सुद्धा मी टाकलेला आहे त्याच्यामध्ये. नेक्स्ट कशा पद्धतीने जैविक बीज प्रक्रिया द्यायची त्याचं हे पूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली. नेक्स्ट हे सुद्धा त्याच्यातलंच आहे. नेक्स्ट आता हा एक म्हणजे फार पूर्वीपासून चाललेली ही बीज प्रक्रिया आहे, पण हल्लीच्या काळामध्ये आपल्याला फक्त दोनच बीज प्रक्रिया महत्त्वाच्या वाटते, बरोबर. एक जैविक आणि एक रासायनिक. जैविक बी सहसा म्हणजे 10-20% आहे, रासायनिक वरच जास्त भर असलेला आपल्या शेतकऱ्यांचा आहे. पण ही जर भौतिक बीज प्रक्रिया आपण जर म्हणजे वापरली तर आपल्याला माझ्या माहितीच तो तर 0 खर्चामध्ये होणारी बीज प्रक्रिया. आता बघा इथं 3 मी बीज प्रक्रियाचे प्रकार टाकले होते. तर त्याच्यात गरम पाणी उपचार पद्धत, कोरडी उष्णता उपचार पद्धत आणि उष्ण बाष्प उपचार पद्धत. नावावरूनच आपल्याला लक्षात येईल की ह्याच्यामध्ये आपल्याला खर्च किती होऊ शकतो, बरोबर ना. आता आपल्याकडे ऊस घेतला जातो, पण आपण सुदैवाने आपल्याकडं ऊसामध्ये रेड रॉट नावाचा रोग येत नाही, बरोबर. ह्याच्यातली जी उष्ण बाष्प उपचार पद्धत आहे ही त्या रेड रॉटसाठी सर्वात इफेक्टिव्ह असलेली. तर आपल्या महाराष्ट्रात रेड रॉटचा प्रादुर्भाव किंवा आपण महाराष्ट्र त्याच्यापासून फ्री आहे, त्याच्यामुळे ती आपल्याकडे करण्याची गरज. आता तुम्हाला ह्याच्यात उदाहरण सुद्धा दाखवणार आहे मी. नेक्स्ट आता बघा इथं हे गरम पाणी उपचार पद्धत आहे. मी तुम्हाला आता ह्याच्यामध्ये बघा टाकलेलं आहे सर्व डिटेल. म्हणजे साधं पद्धत आहे. गरम पाणी करायचं, बियाणं एखाद्या कापडी पिशवीत घ्यायचं आणि त्या बियाणं त्या ह्याच्यामध्ये म्हणजे भिजवत ठेवायचं. आता ह्याच्यामध्ये मी उदाहरण सुद्धा दिले. खरीप पिकातील कहाणी रोगासाठी, म्हणजे कहाणी रोग कुठल्या पिकात येतो आपल्याकडे खरीपाला, बाजरीला येतो आणि ऊसाला सुद्धा येतो. ऊसाला आपल्या भागात येत नाही तेवढा. शिरूर साईडचा जो हीटचा प्रदेश आहे, म्हणजे जिथं टेम्परेचर 36च्या पुढे जातं त्या भागामध्ये कहाणी रोग ऊसामध्ये सुद्धा दिसतो. शिरूरच्या काही भागामध्ये मला वाटतं नावरा वगैरे साईडला असू शकतो त्या भागात. तर त्याच्यासाठी हा कहाणी रोगासाठी 49 डिग्री सेल्सिअसचं तापमान 90 ते 120 मिनिटं जर आपण ठेवलं तर कहाणीचे रोग जे त्याच्यामध्ये असतात हे कुठल्याच बुरशीनाशकाने आपल्याला कंट्रोल करता येत नाही. कुठलीच बुरशीनाशक त्याला शिफारशी सुद्धा नाही. आपल्याला फक्त ते उष्ण बाष्प प्रक्रियेनेच आपल्याला ते कहाणी रोग कंट्रोल करता येतो. म्हणजे जो बाजरी सुद्धा येतो आपल्याकडे, बाजरी बऱ्याच भागामध्ये पावसाळ्यात घेतात, काही उन्हाळ्यामध्ये सुद्धा आता आहेत आणि पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळ दिसतो. किंवा ज्वारी जी घेतली जाते परत, ज्वारीत कहाणी रोग बऱ्याच वेळेस दिसतो बघा. मी मला ते सुरूच्या तिथं बघितलंय आपण त्या भागामध्ये. तर त्यासाठी ही एक आपल्याला विदाऊट खर्च करतात. आता बऱ्याच जणांना वाटेल किंवा शेतकऱ्याकडे टेम्परेचर मोजायला आम्ही कसं मोजायचं, बरोबर. आपण जे रेग्युलर पाणी पितो त्याचं टेम्परेचर किती असतं? 25, 27, 30च्या आसपास असतं. आपण बोट घालू शकतो ना पाणी उकळताना, तर ते 45 डिग्री सेल्सिअसच्या आसपास टेम्परेचर. नाही एवढं म्हणजे बोट भाजायला लागलं म्हणजे 60च्या पुढे गेलं टेम्परेचर त्या पाण्याचं. आपल्याला जोपर्यंत आपलं बोट म्हणजे ठेवू शकतो त्या पाण्यात ते म्हणजे 45-49च्या आसपास टेम्परेचर असतं. त्या पिरियडला आपल्याला त्याच्यामध्ये बियाणं त्याच्यात बुडवून ठेवायचं, बरोबर. आणि ज्यांच्याकडे टेम्परेचर असेल त्याने ते ॲक्युरेट टेम्परेचर लावूनच केलेलं सगळ्यात चांगलं. ज्यांच्याकडे नाही गरम पाण्यात ठेवायचं. हा गरम पाणी, एअरमध्ये नाही, गरम पाण्यामध्ये फक्त गरम पाण्यामध्ये ते आपल्याला बियाणं बुडवून ठेवायचे. त्याच्यामुळे कहाणी रोग जो आहे म्हणजे आता ह्याच्यामध्ये कसं आहे की थर्मोफिलिक जे बॅक्टेरिया किंवा फंगस असते, थर्मोफिलिक जे की 40-45 डिग्री सेल्सिअसला सुद्धा सर्वाइव्ह करू शकते. आणि हायली थर्मोफिलिक जे असते ते म्हणजे कुठले 50 डिग्री सेल्सिअसच्या पुढं. ज्या ठिकाणी राजस्थानमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस 55 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जातं. किंवा आपण बघतो तर आपण जर समजा जम्मू काश्मीर किंवा हिमाचलमध्ये गेलो -15-30 टेम्परेचरला जातं, पण तिथं सुद्धा काही बॅक्टेरिया फंगस जगते. म्हणजे हे जे टेम्परेचरचं हे असतं मग त्या पिरियडला काही जे फंगस रेग्युलर आपल्याच टेम्परेचरला असणार आहे हे 40-45च्या पुढे जेव्हा टेम्परेचर जातं त्यावेळेस ते मरते.
म्हणजे त्यांची ॲक्टिव्हिटी पूर्ण डेड होऊन जाते किंवा त्यांचं जर्मिनेशन व्हायचं पूर्णपणे थांबलं जातं. म्हणजे आपल्याला तेच फक्त ह्याच्यामध्ये करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या भागात भात पीक घेतलं जातं. भात पिकासाठी सुद्धा एक शिफारस मी याच्यात टाकलेली. भात पिकाच्या पानातील टिपक्यासाठी 51 डिग्री सेल्सिअस तापमानात 7 मिनिटापर्यंत फक्त ठेवायचं. हे टाईम पिरियड एक महत्त्वाचा ठेवा. जर ह्याच्यापेक्षा तुम्ही जास्त जर ठेवलं तर जर्मिनेशन पर्सेंटेज त्याचं जाऊ शकतं. ह्या विद्यापीठाच्या शिफारसी असलेले हे टेक्नॉलॉजी आहे. फार पूर्वीपासून आपण पण ह्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यासारखं आहे. नेक्स्ट सर एक्झॅक्ट पेरायच्या अगोदर करायचं का अगोदर 10 दिवस अगोदर केलं तरी चालते? नाही, पेरायच्या अगोदर करायचं आणि परत ते चांगलं सुकलं पाहिजे. म्हणजे आपण जे हे आहेत ना, कारण की पाण्यात भिजवल्याच्या नंतर हे पेरलं गेलंच पाहिजे, नाही तर त्याला कोंब येते. म्हणजे पेरायच्या अगोदरच ही शिफारस करायची. कोरडं थोडंसं खावेला कोरडं करायचं, म्हणजे सुट्टे सुट्टे हे झाले पाहिजे बियाणं आणि लगेच पेरून टाकायचं. बरोबर. आता ही एक दुसरी कोरडी उष्णता उपचार पद्धती. म्हणजे ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, बियाणे कोरड्या हवेत ठेवायचे किंवा कोरड्या उष्णत असलेल्या हवेमध्ये बियाणं काही काळासाठी ठेवायचे. आता बघा, आपण बऱ्याच वेळेस आता उन्हाळ्यामध्ये म्हणजे शेतातलं कुठलंही धान्य काढलं की ह्या उन्हामध्ये वाळवलं जातं. म्हणजे कुठली पद्धत झाली, हीच पद्धत झाली. आणि जर ते त्यांच्याकडे नसलं तर कोरडी हवा सुद्धा करून, म्हणजे जे ड्राय हवा असते ना, ती तयार करून आपण त्याच्यात सुद्धा हे उष्णता जी आहे ह्याच्यामध्ये सुद्धा आपण ह्या वाळू शकतो. आता ह्याच्यामध्ये मी उदाहरण दिलेलं आहे. टोमॅटो पिकातील मोजॅक व्हायरस रोगासाठी 70 डिग्री सेल्सिअस तापमानास 2 ते 3 दिवस ठेवल्यास आपल्याला या रोगाच्या काही प्रमाणात नियंत्रण करते. म्हणजे हे बियाणं, म्हणजे टोमॅटोचं बियाणं जर आपण हे अशा ह्याच्यात ठेवलं उन्हामध्ये, तर आपल्याला त्याच्यातले जे मोजॅक रोग आहेत ते आपल्याला कंट्रोल करता येतात. त्यानंतर काकडी रोगाचं सुद्धा एक दिलेलं आहे मी. 70 डिग्री सेल्सिअस तापमानात 40 ते 90 मिनिटं जर आपण ठेवले तर त्याच्यातले मोजॅक रोग आपल्याला ह्याच्यामध्ये कंट्रोल करता येतात किंवा नियंत्रणात आणता येतात. तर ही एक आपल्याला त्याच्यामध्ये उपचार पद्धत आहे. शेतकऱ्यापर्यंत ह्या शिफारसी आपल्याला जर त्यात आल्या तर सगळ्यात चांगलं राहील. कमी खर्ची आणि आपल्याला रिझल्ट बेस असलेल्या आपल्याला ह्या योजना करता येतात. तिसरी एक आहे नेक्स्ट, मी तुम्हाला जे अगोदर सांगितले उष्ण बाष्प उपचार करतो. ऊसाचं मी तुम्हाला अगोदरच उदाहरण दिलेलं की रेड रॉड जो आहे, जे आपल्या महाराष्ट्रात तर येत नाही, पण त्या रेड रॉडसाठी ही शिफारस आहे 52 डिग्री सेल्सिअसची 18 मिनिटासाठी ती शिफारस आहे. आणि ह्याचं आपल्याकडं सध्या महाराष्ट्रामध्ये फक्त वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला युनिट बसवलेलं आहे. कारण की त्यांच्याकडं ट्रायलला बाहेरच्या राज्यातून सुद्धा बऱ्याच जाती येतात. त्या जातीतून आपल्याकडच्या महाराष्ट्रामधल्या जातीमध्ये तो रोग येऊ नये म्हणून बियाणं आणल्याच्या नंतर पहिल्यांदा त्या मशीनमध्ये टाकलं जातं. ही ट्रीटमेंट दिली जाते उष्ण बाष्प उपचार पद्धत आणि नंतरच ती आपल्याला वापरली जाते. ह्याच्यामध्ये कसं की कुकरच समजायचं आपलं थोडक्यात. कुकरची सिस्टीम ह्याच्यामध्ये आहे. उष्ण बाष्प तयार केलं आणि त्या ह्याला त्याचा आपल्याला नियंत्रणासाठी वापरले जाते. नेक्स्ट, आता हे सर्वांना माहीत असलेलीच आहे रासायनिक बीज प्रक्रिया. आपण सर्वजण शिफारशीत करतो किंवा शेतकरी मोठ्या प्रमाणात सुद्धा ही वापरली जाते. याच्यात मी इथं काही वेगळं सांगणार नाही. ह्याच्यामध्ये फक्त एक लक्षात ठेवा की जे नवीन नवीन म्हणजे जे मॉलिक्युल्स आलेले आहेत हे फक्त शिफारशीत आपल्याला शेतकऱ्यांना करणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या त्या काही किडीसाठी, रोगासाठी किंवा जे आपल्या खरीप पिकासाठी जे आहेत त्याच्यासाठी आपल्याला ते शिफारशीत करून ते वापरणं गरजेचं आहे. नेक्स्ट, हे काही फोटोग्राफ्स आहेत त्यातले. नेक्स्ट, हे आता तुम्हाला सर्व माहितीच आहे की कशी म्हणजे जी पावडर आहे आपल्याला लावायची किंवा चोळायची. नेक्स्ट 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 हां, आता ह्याच्यामध्ये एक आपल्याला एक पहिल्यांदा एक लक्षात ठेवा की क्रम कसा असायचा. पुढं मला वाटतं असं लागतो हां, ह्या बीज प्रक्रियेचा क्रम. तर आपल्याला बीज प्रक्रियेचा क्रम हे सर्वात महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेस गडबडीत आपल्याकडून म्हणजे पुढं मागं क्रम होण्याचे चान्सेस असतात. पण बीज प्रक्रियेमध्ये हा क्रम आपला कधीही चुकता कामा नये. जर तुम्ही अगोदर जैविकची बीज प्रक्रिया सांगून जर परत रासायनिकची सांगितली
तर आपल्याला त्या जैविक बुरशीनाशकाचा कीटकनाशकाचा काही सुद्धा उपयोग होत नाही, 0% मध्ये उपयोग होतो. तर ही एक आपल्याला लक्षात घ्यायचं की पहिल्यांदा रासायनिक मध्ये सुद्धा आंतरप्रवाही जे कीटकनाशक बुरशीनाशक आहे ह्याची शिफारस द्यायची. कॉन्टॅक्ट मधले सुद्धा फार कमी का कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांचा फार कमी प्रमाणात, म्हणजे कॉन्टॅक्ट म्हणजे काय, फक्त ज्या सीड कोटवर जे असलेले बुरशीनाशक आहे तेवढेच त्याच्यात कंट्रोल होते. त्याच्यामध्ये तुम्हाला एक उदाहरण जर सांगायचं म्हणलं तर TSPची एक बीज प्रक्रिया आहे आपल्याला ह्याच्यासाठी, टोमॅटोसाठी. म्हणजे टोमॅटोच्या सीडवर आणि सीडच्या कोटच्या जवळ जे फंगल आणि बॅक्टेरियल डिसीजेस असतात त्याच्यासाठी ती 1996ची महात्मा फुले कृषी विद्यापीठाची शिफारस आहे, ट्रायसोडियम फॉस्फेटची टोमॅटोची. म्हणजे ही कशासाठी झाली, ती नर्सरीमध्ये जे बियाणं तयार करते किंवा सीडलिंग तयार करते त्याच्यासाठी. पण आपल्याला काय करायचे की हे आपल्याला आंतरप्रवाही आपले बियाणं जे आहेत म्हणजे खरीपातले त्याच्यासाठी आंतरप्रवाही कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाची शिफारस आपल्याला बीज प्रक्रियासाठी करायची. आणि ही आदल्या रात्री करायची. त्याच्यानंतर त्या रात्रभर त्यांना बीज प्रक्रिया झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ते बियाणं वर साईडला काढून घ्यायला लावायचं. आणि बियाणं काढल्याच्या नंतर त्यांना आपल्याला पुढं एका 3 ते 4 तासानंतर जैविकची बीज प्रक्रिया आपल्याला त्या शिफारशीत करायची. आणि मग ही बीज प्रक्रिया जी आहे पहिली रासायनिकची झाली, पहिली बुरशीनाशक कीटकनाशक, नंतर ही आदल्या दिवशी झाली, दुसऱ्या दिवशी. तर बरेच वेळेस शेतकरी तुम्हाला सुद्धा विचारत असते की साहेब तुम्ही आदल्या दिवशी सांगतात, आम्ही जरा अगोदरच 7-10 दिवस केली तरी चालू शकते. रासायनिक बीज प्रक्रिया ही आपल्याला 10-15 दिवस किंवा बियाणं काढण्याबरोबर म्हणजे आपल्या शेतातून बियाणं काढल्याच्या नंतर सुद्धा केलेली चांगली. आणि पेरायच्या अगोदर बियाणं 2 वेळेस केली तरी चालते रासायनिकच्या. पण जैविकची चालत नाही. जैविकची तुम्हाला पेरायच्या अगोदर 3-4 तास अगोदरच करायची आणि लगेच पेरणीमध्ये ते आपल्याला बियाणं पेरणं केलं पाहिजे. जैविकची का अशी, कारण जैविक वल करून आपण बियाण्याला बीज प्रक्रिया करतो. त्याचे बियाण्यामध्ये मॉइश्चर जातं आणि मग ते मॉइश्चर गेल्यामुळे काय होतं की बियाणं वले होते आणि मग त्यांची उगवायची क्षमता लगेच तिथं तयार होते किंवा उगवू शकते. मग आपल्याला ती एक पहिल्यांदा काळजी घ्यायची की रासायनिकची बीज प्रक्रिया ते अगोदर पेरायच्या अगोदर आदल्या रात्रीपासून 10-15 दिवस अगोदर करून ठेवायची असली तरी चालेल, किंवा जर काढणीच्या वेळेस केलेली असली तरी परत एकदा करून ठेवलेली तरी चालेल. आणि मग नंतर जैविकची करायची. मग त्याच्यामध्ये जैविकची पहिल्यांदा जैविक बुरशीनाशक, जैविक कीटकनाशक आणि जैविक खत. त्याच्यामध्ये हा सुद्धा तुम्हाला एक क्रम लक्षात ठेवायचा, बरोबर. जैविक बुरशीनाशक, जैविक कीटकनाशक आणि जैविक खत हा आपल्याला क्रम त्याच्यामध्ये ठेवायचा. आणि त्याच्यानुसार बीज प्रक्रिया करून आपल्याला पेरण्यासाठी हे करायचं. नेक्स्ट, आता इथं काही फोटोग्राफ्स आहेत हे बीज प्रक्रियाचे. नेक्स्ट, आता हे काय काळजी घ्यायची म्हणजे ॲडवायझरीमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी हे सगळं तुम्हाला एक 8 दिवस आता तुम्हाला देणंच आहे सगळं तयार करून. ऑलरेडी केलेलं आहे, मागच्या वेळेस मी टाकलं होतं, थोडं ह्याच्यात अपडेट करून तुम्हाला परत हे दिली जाईल शिफारस. नेक्स्ट, इथं काही उदाहरण दिलेले आहेत मी, म्हणजे कुठली बीज प्रक्रिया कशी करायची ते म्हणजे आपले विद्यापीठाचे किंवा ICARचे ह्या शिफारशीत असलेले आहेत. या वर्षी जर सोयाबीनमध्ये काय अपडेट असलं तर NRC सोयाबीन जे आहे इंदोरचं, त्यांच्यामार्फत जर नवीन काही मॉलिक्युल्स आलेलं असलं ते ॲड करून तुम्हाला मी ते परत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. इथं सुद्धा तेच दिले की कुठल्या रोगासाठी कशासाठी. बऱ्याच वेळेस शेतकऱ्याला तुम्ही याचं म्हणजे प्रॅक्टिकल दाखवतात तेव्हा शेतकरी विचारते सुद्धा किंवा आम्हाला ह्याचा फायदा काय होईल, ही बीज प्रक्रिया केली तर कुठले रोग कंट्रोल होते. तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की सोयाबीन पिकामध्ये शेवटच्या स्टेजपर्यंत रायझोक्टोनिया रूट रॉट नावाचा रोग येतो सगळ्यात शेवटी. आणि जर पेरणीच्या वेळेस मर रोग, क्लेरोशियम रूट रॉट म्हणजे मूळकूज, खोडकूज हे रोग येतात आपल्याला ह्याच्यापासून त्याचं व्यवस्थापन करता येतं. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही ट्रायकोडर्मा PSBची जर बीज प्रक्रिया करत असला तर आपल्याला हे सुद्धा सांगता आलं पाहिजे की ह्याच्यामुळं खतांची सुद्धा
एक 10-15% आपल्याला बचत करता येते. नायट्रोजन फिक्सेशनचं काम सुद्धा याच्यामध्ये रायझोबियम मार्फत होतं. हे सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये सांगणं गरजेचं आहे. नेक्स्ट, हे सगळे तेच माहिती दिलेली सगळी खरीपातले जे भुईमूग समजा किंवा ज्वारी, बाजरी, ऊस, मका. नेक्स्ट, हे ट्रायकोडर्मामध्ये येणार. नेक्स्ट, हे ज्या भागामध्ये कपाशी आहे तर त्याच्यामध्ये रसवसणारे किडे असो, सोयाबीन असो किंवा बाकीच्या पिकामधले सुद्धा हे कीटकनाशकांची बीज प्रक्रियासाठी. आणि त्याच्यामध्ये कुठले बीज प्रक्रियामध्ये कीटकनाशक वापरू शकतो, किती प्रति किलो बियाणे, आणि त्याच्यापासून कुठल्या किडी कंट्रोल होतात ते. तर हे अशा पद्धतीने महत्त्वाचा आपला विषय बीज प्रक्रियाचा हा सर्वात जास्त चांगली शिफारस द्या. आणि ह्याच्यानंतर आपलं तर बाकीचे परत लेक्चर होतच राहते, क्रॉपशॉपच्या अंतर्गत आपल्या आहेत. आणि तुम्हाला जरी काही प्रश्न वगैरे असले तरी आपल्या ग्रुपवर किंवा इंडिव्हिज्युअली सुद्धा तुम्ही माहिती विचारू शकता. तर आयोजकांनी मला इथं जी बोलण्याची आपल्या पूर्ण संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद देतो. आणि खरीप पूर्व सर्वांना खरीपाच्या शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.